म्हणजे तू आमच्या बरोबर येणार नाहीस तर मग आम्ही बी तिथलं सगळं सोडून इथं येऊन राहतो, म्हणजे आम्हाला तुझा सहवास तरी मिळेल. नाही बाबा, तेही अयोग्य आहे. बाबा, या लीलेमध्ये तुमचं महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे बाबा. भिंगार गावात असलेला घाणा आणि तुमच्या मनात असलेली देवीची भक्ती हे या अंधार युगात माझ्या भक्तीची मशाल म्हणून काम करणार आहे. मी तुमची लेक नेहमीच राहीन, पण आता माझ्याकडे खूप मोठं दायित्व आहे, ते मी नाही टाळू शकत. जगदंबा, म्हणजे आता आपली पुन्हा कधीच भेट होणार नाही का ग? असं कसं? अधर्माच्या विरोधातलं हे माझं युद्ध जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही माझ्यासाठी पलंग घेऊन या. मी त्यावरच आराम करेन, त्या पलंगावरच मी निजेन. आणि ही परंपरा जन्मोजन्मी अशीच चालू राहील. तुमचं, तुमच्या घराचं आणि माझं नातं हे असंच टिकून राहील. बरं, चला बाबा, तुम्ही झोपून घ्या. उद्यापासून आपले मार्ग वेगळे होणार आहेत. आता आपण एकत्र आहोत, तर हा क्षण जगून घेऊ. आई, रडू नको. चल, तू पण झोपून घे बरं. आई, एवढीशी असताना तू मला घरी घेऊन आलीस, माझा सांभाळ केलास, माझी काळजी घेतलीस, मला लहानाचं मोठं केलंस. माझ्यासाठी तू सगळ्यांचा विरोध पत्करलास. तुला माहितीये, तुझ्या मांडीवर मला खूप छान झोप लागायची. तशी झोप, तसं सुख मला दुसरीकडे कुठेच मिळालं नाही. आज पण मला तुझ्या मांडीवर झोपायचंय आणि तू माझ्यासाठी अंगाई गावीस अशी माझी इच्छा आहे. म्हणजे पुन्हा मला तशी छान झोप लागेल. गाशील ना ग अंगाई? अव्वा सुरनरेश, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ती तुळजा चिंचपुरातच आहे बघा. हा, अहो आता ते चिंचपूर नाही, तुळजापूर झालं या. तुळजापूर उत्तम नाव आहे, पण लवकरच या तुळजापूरचं मी महिषासुरपूर बनवेन. महिषासुरपूर. आणि या कार्यात
मला हे सहाय्य करेल. जगदंबा, अगं हे काय करते आहेस? मी हाय की, मी करते, मला करू दे. नाही आई, आज मला माझ्या हाताने तुमच्या दोघांसाठी काहीतरी छानसं खायला बनवून द्यायचं. तिची इच्छा आहे तिच्या आई वडिलांना काहीतरी खाऊ घालायची, तर करू दे की. कर ग माय. ही तर बी तुम्ही बापलेक संगनमत करून माझं मुटकुळं करून मला बाजूला काढून ठेवताय. बर, बनव. आपली लेक खूप मोठी व्हावी असं प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं, पण आमच्या पदरात एवढं मोठं लेकरू असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. तुझ्यामुळं एक बाप म्हणून, एक भक्त म्हणून मी धन्य धन्य झालो. जगदंबा, तू माझी लेक असलीस तरी जगाची आई आहेस. तू माझ्या पाया पडू शकत नाहीस. नाही बाबा, मी जगाची आई असले तरी या रूपात मी तुमची लेक आहे. लेक म्हणून तुमच्या पाया पडायचा हक्क आहे मला. ज्या कार्यासाठी तू हे रूप घेतलंस, ज्या कार्यासाठी तू इतके मानवी भोग भोगलेस, त्या कार्यात तुला लवकरच विजय मिळू दे. तुझं नाव प्रत्येकाच्या तोंडी असू दे. तुम्ही दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत बाबा. या लढ्यासाठी मला हुरूप देणारे आहेत. जगदंबा, ज्या युद्धाची तू नांदी केलीयस त्यात तुझाच विजय होईल. त्या महिषासुरामुळे माझ्या लेकीला लई भोगावं लागलं. त्याला चांगली अद्दल घडव. त्याची वाईट प्रवृत्ती खेचली गेली पाहिजे. हो आई. यापुढं कुठल्या बी स्त्रीच्या वाटेला जाणाऱ्या प्रत्येक महिषासुराला या घटनेची आठवण येऊन त्याचा थरकाप उडायला हवा. जेव्हा कधी तो एखाद्या स्त्रीच्या वाटेला जाईल तवा तवा त्याला भीती वाटू दे की कोणीतरी जगदंबा, कुणीतरी तुळजा, कुणीतरी अंबिका त्याचा नायनाट केल्या बगर राहणार नाही. बरं मंडळी, येतो.
आशा करतो की पुन्हा भेट होईल. आई राजा, आई राजा, आई राजा. त्या महिषासुरामुळे माझ्या लेकीला लई भोगावं लागलं. त्याला चांगली अद्दल घड. जवा कधी तो एखाद्या स्त्रीच्या वाटेला जाईल तवा तवा त्याला भीती वाटू दे की कोणीतरी जगदंबा, कुणीतरी तुळजा, कुणीतरी अंबिका त्याचा नायनाट केल्या बगर राहणार नाही. आजी आजी बाबा, अरे आजी, अरे सावकाश बाबा. प्रल्हाद, अरे अरे सावकाश पडशील ना बाबा. काय रे, काम करू दे मला. जा जा, आज जा. हा, अहो बाबा, गावात देवी आली आहे. अहो खरंच गावात देवी आली आहे. अरे जा रे, मला काम करू दे. हा, चल. अहो बाबा, मी बघितली, तिने गावातल्या सगळ्यांना दर्शन दिलं. अहो कदम बाबा जे सांगत होते ना ते खरंच होतं. तिच्याकडे आलेल्या मुलांना जेवायला घातलं, गावातल्या समद्यांना जेवायला दिलं तिने, आणि स्वतः बी जेवली. अहो बाबा, खरंच कशी तेजस्वी दिसत होती ती देवी. समदे लोक भारावून गेले होते, तिचे पाया पडत होते. देवी पण त्यांच्याशी प्रेमाने बोलत होती. बाबा, तुम्हाला आनंद नाही झाला? तुळजाई खरंच गावात परत आली आहे. लोकांनी आपल्या गावाचं नाव बदलून तुळजापूर केलंय. प्रल्हाद, देवी आईचा विषय परत काढायचा नाही. आपला आणि तिचा काय संबंध नाही. तिचं परत नाव काढायचं नाही. ती परत आल्यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडणार नाही. समजलं? ओ, असं कसं म्हणता बाबा? समदे लोक म्हणत होते तुळजाई आल्यानंतर आता समद बदलून जाणार आहे. ते तिच्या नावाचा जय जयकार करत होते. आई राजा उधो उधो, आई राजा उधो उधो, आई राजा उधो उधो, आई राजा उधो उधो, आई राजा उधो उधो. काय म्हणालास? त्या देवीचं नाव या घरात पुन्हा घेतलंस? लोकांना काय म्हणायचं ते म्हणू देत, तुळजापूर म्हणू देत, नाहीतर आणि काय बी. आपल्यासाठी हे चिंचपूरच आहे आणि पुढे बी राहील. आलं ध्यानात? त्या तुळजाचं नाव घरात कुणी बी घ्यायचं नाही. आजी, पण का? असं काय झालंय? तुमचा देवीवर एवढा राग का? प्रल्हाद, अजिबात आगाऊपणा करायचं कारण नाही, नाहीतर थोबाड फोडीन. आजी सांगते ते नीट ऐकायचं.
आपला आणि देवीचा काही बी संबंध नाही. पण गावातले समजे लोक बोलतात की देवी आली आहे आणि ती चमत्कार करणार, आपल्या समद्यांना वाचवणार, आपलं आयुष्य सुखी होणार. काय बी करत नसती देवी. असं कसं बाबा? देवी तर गप थांब. तू असं ऐकायचं नाहीस. तुला आजी. तुला शिक्षा झालीच पाहिजे. अहो बाबा काय करताय तुम्ही? हे असं काय तर केल्याशिवाय देवीचं नाव तुझ्या तोंडातून निघायचं नाही. ओ काय करताय? ओ थांबा ना. आजी सांगून पण ऐकत नाही हे पोरग. चांगलं करकचून बांध त्याला. बसू दे ओरडत. त्याशिवाय चांगली अद्दल घडणार नाही. बाबा सोडा ना मला. देवीचा उदूड. बोल ना बाबांना, ते असं का करतात? सोडा मला. अरे मानकोजी, हे काय? अरे त्याला बांधून ठेवलं होतं, एवढी शिक्षा पुरेशी होती. एवढी मोठी शिक्षा देणं गरजेचं आहे का? त्याला आतापर्यंत 10 वेळा सांगून बी ऐकत नाही तो. हे असं काहीतरी केल्याशिवाय त्याला अक्कल यायची नाही. तुला समजलंच पाहिजे त्यानं काय केलंय ते. बाबा सोडा ना मला. बाबा सोडा ना मला. काय 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 असेल यात? सुवर्ण मुद्रा असत्या. काय एखादं न बघितलेलं शस्त्र? का अमोघ अस्त्र असेल? नक्की काय असेल? एकदा बघू काय? थांब. सम्राट मी तू आहेस वय? मला वाटलं त्या शुंभराने झाले. काय करत होतास? म्या म्या काहीच नाही. ते बघ, ते काय मस्त आहे बघ. यात काय आहे उघडून बघायचा प्रयत्न करत होतास ना तू? खरं खरं सांग. अगं असंच बघत होतो. मला सांग, ह्यात हाईत काय आहे हे बघण्यात तुला पण उत्सुकता आहे की नाही? नाही. हा, खरं खरं सांग. देवी आई, याच्या पुढे काय ठरवलं तुम्ही? काय योजना आहे तुमची? आपलं चिंचपूर आपल्याला पुन्हा उभं करायला हवं. आम्ही इथे नसताना गावात अनेक संकट आली. आता आपल्याला एक एक करून हे गाव पुन्हा उभं करायचं. देवी, आपण परत आलात आता आम्हाला चिंता नाही. फक्त आता परत आम्हाला सोडून जाऊ नका म्हणजे झालं. होय होय, आता आम्हाला पुन्हा सोडून जाऊ नका. आता आम्ही तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. कारण आता जे काही करायचंय ते आपल्याला मिळून करायचंय. आम्हाला तुमची मदत लागणार आहे. आम्ही इथे आलोय ते महिषासुराला ठार करण्यासाठी. आता महासंग्रामाची तयारी सुरू. आम्हाला तुमची साथ हवी आहे. आम्ही सगळे तयार आहोत देवी. हा, आम्ही तयार आहे. आम्ही सगळे तयार आहोत. ह्या महासंग्रामात तुमची भक्ती ही आमची शक्ती असेल. तुमची निष्ठा हे आमचं खड्ग असेल. आजपासून आम्ही तुमच्यातीलच एक होऊन राहणार आहोत. पण त्यानं काय होईल देवी? आम्ही जर तुमच्यासारखाच वेश परिधान करून इथे राहिलो तर कोणताही असुर तुम्हाला त्रास देणार नाही. आम्ही त्यांना योग्य प्रकारे रोखू आणि हे राक्षस प्रजेला देखील काही नुकसान करणार नाही. आम्हाला तुम्ही ओळखू नाही शकणार, परंतु आमचा दृष्टांत जर कोणाला झाला तर आमच्याबद्दल कोणाला सांगायचे नाही. मान्य आहे सर्वांना? होय होय, आम्हाला आम्हाला मान्य. मान्य आहे. मान्य असेल तर आज आपण एक प्रतिज्ञा करूया. आमच्या लेकरांनी आज भूमी रडते, धर्म पायदळी तुडवला जातोय, महिषासुराचा अहंकार आभाळापर्यंत पोहोचलाय. यापुढे अन्याय सहन करणं म्हणजे पाप आहे. जर तुम्ही आज शस्त्र उचललं नाही तर उद्या जन्माला येणारा दास म्हणून जन्माला येईल. म्हणून शपथ घ्या, जो धर्मासाठी उभं राहील
त्याच्या मनगटात आम्ही आमची शक्ती भरू. जो भर टाकून पुढे येईल त्याचं मस्तक आमच्या छत्रछायेत राहील. भीती सोडा, स्वार्थ मोह विसरा, कारण जर आज लढला नाही तर ही भूमी तुम्हाला माफ करणार नाही. महिषासुराचा अंत आता ठरलेला आहे. मान्य आहे का सर्वांना? आई, तुझ्यासाठी आम्ही युद्धाला तयार आहोत. आई, तुझ्यासाठी आम्हाला जीवाची पर्वा नाही. आम्ही शपथ घेतो की या महायुद्धात आम्ही तुझ्या बरोबर आहोत. किती त्रास हो, किती छळ हो, आम्ही शपथ घेतो की या युद्धात आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आई,